लातूरच्या नवोदय विद्यालयातील मृत्यू प्रकरणाचा निषेध, हिमायतनगर तहसीलदारांना निवेदन, रास्ता रोकोचा इशारा। लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील जवाहर नवोदय विद्यालयाचा इयत्ता 6वीच्या मातंग समाजातील विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू झाल्याच्या घटनेचे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे। या गंभीर घटनेच्या निषेधार्थ आज लोकस्वराज्य आंदोलन महाराष्ट्राच्या वतीने आज दिनांक 8 जानेवारी 2026 रोजी हिमायतनगर येथे तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले। या निवेदनाद्वारे मृत विद्यार्थिनीच्या मृत्यू प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करावी अशी ठाम मागणी करण्यात आली आहे। विद्यार्थिनीच्या मृत्यूमागील नेमकी कारणे अद्याप स्पष्ट न झाल्याने पालकासह संपूर्ण समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे। निवेदनात शालेय प्रशासन व संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून पीडित कुटुंबाला तात्काळ न्याय देण्यात यावा, दोषींना अटक करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशीही मागणी करण्यात आली आहे। तसेच भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी नवोदय विद्यालयासह सर्व निवासी शाळा व वसतिगृहांतील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात यावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली। या मागण्यांची तात्काळ दखल न घेतल्यास नांदेड किनवट राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा लोकस्वराज्य आंदोलनाचे पदाधिकारी धोंडूपंत बनसोडे यांनी दिला आहे। हिमायतनगर तालुका प्रतिनिधी निलेश चटणे, हिमायतनगर।